कायमच ऋणानुबंध आपले आहेतच. माझ्या करिअरची सुरुवात सुद्धा मी साईनाथ करिअर अकॅडमी स्टार्टिंग पासूनच केली होती. माझं जेव्हा जर्नी चालू झाली तेव्हा मी पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी साईनाथमध्येच आले होते आणि सगळ्यात महत्त्वाचे खूप मोठं यश मिळाले. माझी उंची मला एवढी उंच घेऊन गेले आहे हे सांगू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आला इथे, तुम्ही एक्झाम दिली. कुठल्या गोष्टीची सराव हा सातत्य, प्रयत्नार्थी परमेश्वर, सातत्य गरजेचं आहे. वर्षभर फक्त राबून काही उपयोग होणार नाहीये. आता तुम्ही आणि म्हणणार की ह्यांना काही नॉलेज नाही, ह्यांना उगाच नॉलेज देत असणार, असं काही नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही मास्टर आहे. आज एक दिवसाचा जसं सीएम असते तसं आज एक दिवसाचा पोलीस म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आज तुम्हाला समजणार आहे. तुमच्यातले गट्स म्हणजे आपल्या आरशासमोर आपण किती प्रॅक्टिकल आहे, तो 100% आरसा आहे का 90% आहे का 70% आहे हे महत्वाचं आहे. आता मी ज्यावेळेला माझ्याकडं पोलीस भरतीशी रिलेटेड 70% स्टुडंट आहेतच. माझं उंचीचं इथं मी काय पब्लिसिटी करणार नाही, सांगणार नाही, ज्याला घ्यायचं ते घेतात, तुम्ही सगळे पात्रच आहात. लास्ट जे 3 महिन्यामध्ये प्रॉपर जे सराव करतात, रेशो एक काढलाय मी, खूप अकॅडमीशी संलग्नित आहे. लास्ट 3 ते 4 महिन्यामध्ये प्रॉपर अभ्यास करतात तेच मेरिट मध्ये येतात आणि जे 4-4, 5-5 वर्ष म्हणजे प्रॅक्टिस करतात त्यांचं कसं झालंय, तुम्ही प्रॉपर तिथपर्यंत पोहोचत नाही. आता आपल्या माइंडचं कसं असतं तुम्हाला सांगतो, युनिव्हर्सलचा नियम आहे. 21 दिवसामध्ये कुठली गोष्ट स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे हाईट वाढवणे असेल ते. माझ्याकडे लास्ट 42 वर्षाची हाईट, त्या माइंड मध्ये प्रिपरेशन असतं की बाबा माझी हाईट 42 वर्ष, मी लास्ट 42चं दिलंय. मॅनिफेस्ट असतं, तुम्ही काय करत जावा तेवढंच करा, परफेक्ट करा. आता भरती करणाऱ्या पोरांचं काय असते, रट्टा मारणे असते, म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर नुसतं वाचत बसायचं, तेवढंच करा, परफेक्ट करा. आता शेवटी रिझल्ट कसा असतो तुम्हाला सांगतो. शेवटी बिचारे तुम्ही म्हणजे वाईट वाटतं तुमच्यासाठी, एका जागेसाठी 2-2 हजार कॉम्पिटिशन आहे. सेम अभ्यास, सेम पेपर, परत आणि डिप्रेशन, घरच्यांचं प्रेशर, परत येते. ह्या वयात होत असते. बऱ्यापैकी मेंटली सपोर्ट असणारी व्यक्ती खूप पुढे जाते. आता तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये, तुम्ही तेवढंच करा, खरं प्रॉपर करा. आता शेवटी बघा, एकालाच गुलाल लावला जातो, एकालाच खांद्यावर घेतलं जातं, सेम ग्राउंड, सेम पुस्तक, सेम. एका पुस्तकामध्ये शेवटी 3च प्रश्न पडतात, बरोबर आहे. 1000 वेळा वाचायला लागते, 4 वेळा वाचतो, 5 वेळा वाचतो, 6 वेळा वाचतो, मग शेवटी एकालाच का खांद्यावर घेऊन वाचलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला त्याग सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. नुसतं गाढवासारखं राबून काही उपयोग नाहीये. आता माझ्याकडे पोलीस भरतीची मुलं येतात, रात्री पण प्रॅक्टिस करतात, दिवसा पण 3-3 तास प्रॅक्टिस करतात. प्रेशर येतं, तेवढंच करा, स्मार्ट वर्क करा. 3 तास आणि 7 तास सुद्धा स्टडी करून प्रॉपर झोप झाली पाहिजे. डिप्रेशन मधनं बाहेर या. शेवटी जे नशिबात आहे ते होणारच आहे. ते स्टार महत्वाचे, ते स्टार येणारच आहे, बरोबर आहे. कॉम्पिटिशनच्या जगात उलट मी सगळ्यांना हँड्स अप करतो की जगामध्ये काय काय चालू आहे तुम्हाला सगळ्यात माहिती आहे. आणि 30% असा क्राऊड आहे तुम्ही की तुमच्यावर तुमच्या आई वडिलांनी फ्रॉड का केलं पाहिजे, तुम्ही व्यसन करत नाही. तुम्ही तुमचा करिअरचा 7 पिढ्या घडवणार आहे. एक वर्दी म्हणजे 7 पिढ्यांचा आशीर्वाद तुम्ही स्वतः कमवणार आहे. कारण का, तुम्ही जर पोलीस जाणार की पुढची 7 पिढ्या ऑटोमॅटिक होणार आहे. 7 पिढ्यांचं जे आहे ते तुमच्या हातात आहे हे समजून फक्त डिप्रेशन, टेन्शन, भले अपयश, सगळेच भरती करणारे, सगळेच फॉर्म करणारे भरती होत नाही, एवढं लक्षात ठेवा. जरी नाही यश मिळालं तर अदर वे आणि बाहेरचे दुसरे कॉम्पिटिशन आहेत त्याला पण फॉर्म भरत जावा. तुम्ही काय करताय, एकावरच फोकस करताय, म्हणजे गर्दीमध्येच बसताय. अदर पण बघत जावा, स्टेटची एक्झाम पण बघत जावा. हिंदी इंग्लिशला थोडं फर्स्ट प्रेफरन्स द्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्किल समजेल. परत आता लवकर भरती येईल का नाही काय सांगू शकत नाही. पुढच्या भरतीची वाट न बघण्यापेक्षा ह्याच भरतीमध्ये माझं कशी वर्दी एवढं ठेवा. आणि पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल.